नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होणारे साबुदाणा पडी पापड. अगदी थोड्याशा साबुदाण्यामध्ये भरपूर सारे हे पापड बनून तयार होतात आणि बघू शकता तुम्ही अगदी तिप्पट चौपट हे पापड आपले फुलून तयार होतात आणि पांढरे शुभ्र. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी पावशेर साबुदाणा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जितके आता हे पडी पापड बनवायचे असतील तुम्ही साबुदाणा कमी जास्त करू शकता आणि घरातील कोणत्याही एका भांड्याने तुम्ही सर्व मेजरमेंट इथे मोजून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला हा साबुदाणा मिक्सरला छान असा दळून घ्यायचा आहे. तुम्हाला जर साबुदाणा थोडासा भाजून घ्यायचा असेल तर तुम्ही थोडासा अगदी हलकासा भाजून सुद्धा घेऊ शकता. रंग न बदलता आपल्याला मीडियम गॅसवर अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि थंड करून नंतर तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता. इथे मी न भाजताच हा मिक्सरला छान असा दळून घेणार आहे. इथे आता पाहू शकता तुम्ही साबुदाणा मी मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर दळून घेतलेला आहे. तुम्ही यापेक्षा थोडंसं अजून जाड सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतलेला होता बरोबर त्याच भांड्याने आपल्याला 6 भांडे पाणी मोजून घ्यायचं आहे. मी या डब्याने बरोबर 6 भांडे पाणी मोजून घेणार आहे. इथे मी आता सर्व 6 भांडे पाणी मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्ही आता साबुदाणा शिजवून घेणार आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थंडच पाणी असताना जो आपण साबुदाणा दळून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि खालीच छान असं हलवून घ्यायचं आहे. साबुदाणा जो आहे तो आपल्याला गरम पाण्यामध्ये अजिबात घालायचा नाही किंवा कोमट पाण्यामध्ये सुद्धा नाही. खालीच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवर ठेवायचं आहे. तुम्ही इथे सुरुवातीला मोठा गॅस केला तरी चालते आणि नंतर आपल्याला मीडियम गॅसवर हे शिजवायचं आहे. सुरुवातीला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे, पण कंटिन्यू आपल्याला हे हलवायचं आहे, नाहीतर लगेचच कढईच्या तळायला लागायला सुरुवात होते. सुरुवातीला हलवायचं आहे, नंतर नाही हलवलं तरी चालेल. छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही 3 ते 4 मिनिटं मी हे छान असं मोठ्या गॅसवर शिजवून घेतलेलं आहे आणि आता गॅस मीडियम केलेला आहे. छान असं आपलं हे पापडीचं मिश्रण घट्ट झालेलं आहे. छान असं तळापासून हलवायचं आहे आपल्याला हे. इथे आता आपल्या साबुदाण्याचा रंग सुद्धा बदललेला आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर इथे हे मिश्रण खूप जास्त असं घट्ट वाटत असेल तर तुम्ही साईडला गरम पाणी करू शकता आणि ते यामध्ये थोडं थोडं करून घालू शकता. थंड पाणी यामध्ये आपल्याला अजिबात घालायचं नाही. कोमट पाणी किंवा अगदी कडकडीत गरम करून ते सुद्धा तुम्ही घालू शकता. यामध्ये मी आता चमचा भरून मीठ घालून घेणार आहे. मीठ चमचाभर अगदी व्यवस्थित होते. पोहे खाण्याची चमच्याने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. परत 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण मी छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि पडीवर अशी रेष आखायची आहे आपल्याला, म्हणजेच आपलं मिश्रण हे छान असं शिजलेलं आहे पापडाचं. त्यानंतर अशा पद्धतीने पाडून सुद्धा बघायचं आहे. हे अगदी हळूहळू पडलं की आपलं मिश्रण अगदी बनून तयार झालेलं आहे. इथे आता आपण छान असे पापड बनवून तयार करून घेऊ. तुम्ही जर हे मिश्रण छान असं शिजवलं पापडीचं तर आपल्या ह्या पापड्या अजिबात तुटत नाही. आपल्याला असं व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी प्लास्टिकवर ह्या छान अशा पडी पापड बनवून तयार करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही अगदी काचेसारखे हे आपले पडी पापड दिसताय. अशाच प्रकारे मी इथे आता सर्व पडी पापड बनवून तयार करून घेणार आहे. अगदी एका दिवसात हे आपले पडी पापड सुकतात. तुम्ही पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पडी पापड बनवून तयार करू शकता.
इथे मी आता मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये हे पापड सुकवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी आपले हे पापड छान असे सुकलेले आहे आणि अगदी ट्रान्सपरंट दिसताय आणि तितकेच छान सुद्धा हे बनून तयार झालेले होते। तुम्हाला मी इथे तळून सुद्धा दाखवणार आहे। इथे आता आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अगदी दुप्पट तिप्पट आपले हे पापड मस्त असे पांढरे शुभ्र तळून तयार झालेले आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।